भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून भाग चौथा, प्रथम खंडातील भाग चौथा चालू आहे आणि भाग चौथ्यामधील तिसरा चॅप्टर सुरू आहे। या तिसऱ्या चॅप्टरमध्ये नव्या धम्माचा शोध, नव्या धम्माचा शोध। नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती। बघा, नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती। आणि हे कुठे बसलेले आहेत? गयेला। कुठे बसलेले आहेत? बोधिवृक्ष, पिंपळ वृक्षाखाली गयेला पूर्व दिशेकडे तोंड करून बसलेले आहेत आणि 40 दिवसाला पुरेल एवढा अन्न त्यांनी तयार करून दिलेलं आहे सोबत जेवणासाठी। त्यांच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवादित वस्तुस्थिती होती। आणि त्यांच्या मते जगातील व्यथा म्हणजे दुःख आणि दुःख याचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती, म्हणजे सत्य आहे। तथापि दुःख नाहीसे कसे करावे, दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता। सांख्य तत्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि ह्या सांख्य तत्वज्ञानामध्ये या गोष्टीचा विचार केलेला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले चित्त केंद्रित केले। पहिले काय सांगितलं? या जगामध्ये दुःख आहे आणि ते दुःख कमी करण्याचा मार्ग काय, तर ते शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतम एवढा काळ घालवत होते। स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला। सिद्धार्थ गौतमाने कोणाला प्रश्न विचारला? स्वतःला, की व्यक्तिमात्राला मनुष्य मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती? मग माणूस दुःखी का होतो, याचं काय कारण आहे? या कारणाचा सिद्धार्थ गौतमाचा शोध घेत आहे। हा प्रश्न पहिला सिद्धार्थ गौतमाने स्वतःला विचारला की व्यक्तिमात्राला म्हणजे मनुष्य व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाचे व कष्टाचे कारण कोणती? त्याचा दुसरा प्रश्न हा झाला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल, आणि या जगात दुःख आहे हे सत्य आहे, परंतु ते दुःख कमी कसं करता येईल, नाहीसे कसे करता येईल, हा दुसरा प्रश्न। या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले। ते कसे? ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी। ते उत्तर काय होतं? सम्यक संबोधी म्हणजे खरी ज्ञान प्राप्ती। सम्यक संबोधीचा अर्थ काय? खरी ज्ञान प्राप्ती। याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले। त्याच्यामुळं खरं ज्ञान प्राप्ती कुठं झालं तर त्या पिंपळ वृक्षाखाली, म्हणूनच त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले। तरी लक्षात ठेवायचं, बोधिवृक्ष का नाव मिळालं? तर सिद्धार्थ गौतमाला खरी ज्ञानप्राप्ती तिथे झाली आणि
कोणत्या गोष्टीवर? पहिले काय की मनुष्य मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती ही शोधली पाहिजे. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, म्हणजे खरं ज्ञान, खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणामुळे या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले. तर मंडळी, अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाला नव्या धम्माचा शोध कसा लागला? तर अशा पद्धतीचा लागला. तर सर्वांनी या गंभीर खंडारे या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कॉमेंट्समध्ये कॉमेंट्ससुद्धा करा. आणि आवडल्यास आवडला म्हणून असे कॉमेंट्स करा, न आवडल्यास का न आवडला ती कॉमेंट्स करा. आणि काही चूक झाल्यास तीसुद्धा कॉमेंट्स करा. तर सर्वाला नम्र विनंती, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. साधु साधु साधु. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु. मंगल हो, मंगल हो, मंगल. भगवान बुद्धाने असं जे हात केलेला याचा अर्थ असा आहे की हे जग हे शून्य आहे आणि या शून्यातून हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे मनुष्य जन्मला तर या शून्यामधूनच आणि मृत्यूसुद्धा पावला तर या शून्यामध्येच. म्हणून असं आहे भगवान बुद्धांना आपल्याला हे जे दाखवले जाते ना भगवंताचा हात, तर याचा असा तर्क आहे. तर असो, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. भवतु सर्वमंगलं. साधु साधु साधु. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.